युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. 145 कोटी रुपये घेऊन केला अजित पवारचा घात. हो, बरोबर ऐकत आहात तुम्ही. 145 कोटी रुपये घेऊन केला अजित पवारचा घात. अजित पवारचा घात करणारा सापडला. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. रोहित पवार काय म्हणते हे अगोदर बघा तुम्ही. जानेवारी 2026 दादांचा ऍक्सिडेंट 28 ला झाला. त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे VSR ला त्यांच्या अकाउंटला दिले. त्यानंतर म्हणजे जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी. 28 जानेवारी म्हणजे अजित दादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता. तेव्हा या VK सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2 कोटी 81 लाख रुपये दिले. बघितला म्हणजे 145 कोटी VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला आले 27, 28, 29 तारखेला. काय वाटतं तुम्हाला, घात करणारा VSR कंपनीचा मालक असेल का? कमेंट करून सांगा. पण घात करणारा VSR कंपनीचा मालक आहे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अजित पवारचा घात होऊन सतत 3 महिने जवळपास होऊन राहिले. घात करण्याचा हाताने पत्ता नाही. मग याच्या अकाउंटला आले कसे पैसे? म्हणजे अजित पवारचा घात हा VSR कंपनीच्या मालकाने केला असं म्हणावं लागेल. सतत 27, 28 आणि 29 या तारखेला VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला पैसे येतात. कोण पाठवले त्याला कोटीने पैसे? कोण पाठवले असेल? कोण ट्रान्झॅक्शन केलं असेल एवढं? आणि रोहित पवार ग्रुपच्या माध्यमातून पत्रकार परिषदेमध्ये सांगत आहे आणि त्यांनी प्रूफ पण दाखवला. आणि याच्या माग कारस्थान कोणाचं आहे? मंत्री संत्र लोकांचं आहे. कोणाचं वाटते? कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण अजित पवारचा घात करून सतत 3 महिने होऊन राहिले. 28 जानेवारी 2026 ला अजित पवारचा घात झाला आणि 27 ला कोट्यानं पैसे आले, 28 ला कोटीनं पैसे आले आणि 29 ला पण कोटीनं पैसे आले VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला. हे पाठवले कोण? हे पाठवले कोण? हे कोटीनं पैसे हे पाठवले कोण असेल VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला? 145 कोटी म्हणजे कमी रक्कम नाही आहे. आणि ही रक्कम कोण पाठवली असेल? मंत्रसंत्राने पाठवली. का पाठवली असेल? का तू चांगलं काम केलं, अजित पवारला मारलं म्हणून तू पाठवले पैसे त्याच्या अकाउंटला. अजित पवारचा गेम केला, अजित पवारला खतम करून टाकलं म्हणून पैसे पाठवले त्याला. कारण जोपर्यंत ट्रान्झॅक्शन कोणी केलंय हे माहित होत नाही तोपर्यंत अजित पवारचा घात कोणी केलाय माहित होणार नाही. पण पोलीस प्रशासन आणि राजकारणातील काही लोक आणि राजकारणातील लोकांना माझं एकच म्हणणं आहे, कोण असणार अजित पवारचा घात? आणि महाराष्ट्राच्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत ट्रान्सफर करणारा जो व्यक्ती आहे, कोट्यानं पैसे पाठवले, त्या व्यक्तीचा आपल्याला माहिती मिळेल की नाही हे मालूम होणार नाही. पण रोहित पवारने दखल घेतली पाहिजे आणि अजितदादाचा घात कसा झाला हे त्यांनी सहानुभूतीनं आणि कोण्या पद्धतीनं झाला यातनं त्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि जोपर्यंत अजितदादाचा घात होत करणारा सापडत नाही तोपर्यंत आमचा महाराष्ट्र जनता ही चूप बसणार नाही. काय महाराष्ट्रातली जनता अगोदरच तुम्हाला माहित आहे पेटलेली आहे. अजितदादाचा घात होऊन सध्या 3 महिने जवळपास होऊन राहिले पण घात करणारा अजून पत्ता आणि नाता नाही. काय वाटतं तुम्हाला, घात करणारा कोण असणार? VSR कंपनीचा मालक होय का? VSR कंपनीच्या मालकाने घात केला असेल का अजित पवारचा? कारण त्याच्या अकाउंटला या 145 कोटी रुपये येते आणि 145 कोटी रुपये येते आणि कोण पाठवते? आणि अजितदादाच्या घाताच्या वेळेस पैसे येतात. असं का बरं? का त्याचं गिफ्ट म्हणून दिलं? का त्याला चॉकलेट म्हणून दिलं पैसे? हे घे बा, तू चांगलं काम केलं अजित पवारला मारून, हे घे मी तुला गिफ्ट देतो म्हणून त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले एवढे पैसे. कोट्यानं पैसे कोण ट्रान्सफर केले, का केले? जोपर्यंत हे माहित होत नाही तोपर्यंत अजित पवारचा घात कोणी केला हे माहित होणार नाही. तुम्हालाही माहित आहे अजित दादाचा घातून सतत 3 महिने होऊन राहिले. इथे कोणीही इन्व्हॉल्व होऊन राहिला नाही. अजित पवारचा आवाज कोणी उठून राहिला नाही. सुमित्रा पवार उठत नाही, शरद पवार उठत नाही, कोणीच उठून राहिला नाही. नेमकं मागचं याचं कारण काय? आवाज न उठवण्याचं कारण काय आहे? काय वाटतं तुम्हाला?
घात करणारा कोण असणार, कोणा केला असेल घात? सगळी शकची सुई VSR कंपनीच्या मालकाच्याकडे चालली आहे. पण गोष्ट इथं संपत नाही. VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला पैसे कोणा ट्रान्सफर केले हे माहित झालं की लगेच माहित होणार की घात करणारा कोण आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय किसान, जय संविधान.